हां. शट 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 तिच्या आईची गाणी सुनी स्कॅल्पिंग मुवमेंटवरच पडलं ना यार. काय सांगायचं बहिणचोदचा आल्या. आता येत नाही यार का प्राईस. ओके. शट यार. आलेली आहे प्राईस. चला 56 किती आहे. ही स्ट्राईक प्राईस नाही घ्यायची आपल्याला. एकच मिनिट. 42 36 36ची स्ट्राईक प्राईस सेल. ओके. सेल ऑर्डर लावलेली आहे मी. थोडंसं वरती भेटा पाहिजे होतं पण जाऊ दे आता काय करणार. थोडंसं वरती भेटायला पाहिजे होतं. आपलं टार्गेट आणि हे सगळं परफेक्ट बसलं असतं. थोडं वरती भेटलं असतं तर जाऊ दे आता. हे जे लावलेलं आहे टार्गेट आपले कुठं ना कुठं. काल मी जे अनालिसिसमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तसे टार्गेट असणार आहेत. बघू वेट करू काय होते काय नाही बघू. एंट्री केल्या गेल्या तर प्रॉफिट आपल्याला दिसते दररोज असं व्हायला लागले. माझं एक कॅल्क्युलेशन होतं मित्रांनो. इथं काय केलं नाही माहीत आहे का. मी इथून वरपासून वाट बघत होतो. मला ही लेवल होती माझी. ह्या लेवलमध्ये मला इथं एंट्री घ्यायची होती. ठीक आहे. इथे एंट्री माझी मी टाईम पण सांगितला तुम्हाला 9:57 आसपास किंवा 56 मिनिटाच्या आसपास एंट्री होते. आणि आपली त्याच टायमाला एंट्री झालेली आहे. फक्त मी एंट्री घेताना काय झालं तर मी तर स्कॅल्पिंग मोड जे आहे ना स्कॅल्पिंग मोड ऑनच केलं नव्हतं. त्याच्यामुळे थोडं जरा मला प्राईस एक 40-50 रुपयानं महाग भेटले. त्याच्यामुळे एसेल थोडंसं मला जरा आज असं असणार आहे. बघूत आता काय होतं आहे. आता तर एंट्री केलेली आहे आपण. आता टार्गेट येते स्टॉपला जाते हे सगळं. मित्रांनो 1:1 आपलं टार्गेट इथं भेटलेलं आहे. 1:1. आता जर 400-450च्या जर आसपास गेलं तर 300ला आपण एकदम प्रॉपर एसेल लावणार आहे इथं. तर बघू काय सिच्युएशन मार्केटमध्ये. तर आपल्या साईडनं मुवमेंट चांगली आलेली आहे. पण काय इथं प्रीमियम तेवढे आपल्याला भेटत नाही जेवढं अपेक्षित आहे तेवढं. बघू शकता तुम्ही मार्केटचं तुम्हाला चार्ट दाखवतो किती आहे काय नाही बघा तुम्हीच. हे बघा आपण इथं टॉप बॉटमला इथं एंट्रीचा प्लॅन केलेला आणि इथून एंट्री भेटलेली आहे आपल्याला. इथून टार्गेट आपलं कुठं ना कुठं हिरेवाली लेवल आहे टार्गेट. ठीक आहे. तर इथून इथवर म्हणजे मला कमीत कमी ह्या जागेपर्यंत 450च्या अप्रॉक्स मला प्रॉफिट पाहिजे होतं. पण इथं मला दिसतं 300 रुपये. तर थोडंसं इथं मार्केटमध्ये काहीतरी इथं कंटिन्यू सेलिंगचं प्रेशर असल्यामुळं इथं प्रीमियम आपलं जास्त भेटत नाही. इथून मार्केटला अजून सेलिंग येऊ शकते. त्यामुळे जर प्रीमियममध्ये इथं थोडा फरक बघायला भेटते आपल्याला. बघूत मला थोडंसं वेट करावं लागेल इथं. 1-2 कॅन्डल 10 वाजून 1-2 मिनिट झाले तर इथं थोडंसं मला कुठं तर बुकिंगचा प्रॉब्लेम होणार आहे. इथं जर मी बुक केलं नसलं तर मार्केट थोडंसं अजून खाली जाऊ शकते. पुन्हा वर येऊ शकते का नाही याची काही गॅरंटी नसते. तर बघा आपण इथं बुकिंग करायचा प्लॅन करतो आहे किती रुपयाला 300 रुपयाला. तर मार्केट अजून येऊ का इथं 300च्या आसपास आहे. आणि कसं इथून थोडंसं अपसाईडला अजून मुवमेंट जर चांगली भेटली तर इथं कुठं ना कुठं ट्रेलिंग करता येतं आहे. 1:1 टार्गेट आपल्याला तर बुक करायचे. पण 450 रुपये जाण्याच्या आधी आपण कसं बुक करू शकतो आहे. 400 रुपयाच्या प्लस तर पाहिजेत तेव्हा आपण 300 रुपयाला एसेल ट्रेडिंग करू शकतो आहे. त्यामुळे थोडंसं इथं वेट करावं लागेल मला. बघूत काय होते मार्केटमध्ये सिच्युएशन. तर अलग दिसायला लागले इथं. एकदम बाईंगला स्पाईक दिली तरी पण इथं प्रीमियम तेवढा मला भेटला नाही. त्यामुळे थोडंसं वेट करावं लागेल. 400च्या प्लस जाऊ द्यावं लागेल. मग थोडंसं 300 रुपयाला इथं ट्रेड करता येईल. 300 रुपयाची प्राईस काय 30 रुपये काहीतरी प्राईस आहे. तर इथं जाताना दिसते. बघू काय होतं आहे. 400 रुपयाच्या नियर बाय जाऊ दे. 300 रुपयाला प्रॉपर एसेल लावणार आहे मी. आज मार्केटमध्ये रिस्क घेणं म्हणजे लय अवघड आहे. प्रॉफिट बुक करणार आहे कारण आता 2 दिवस कंटिन्यू आपल्या इथं लॉस चालू होता. आणि आज ना काय का ना 1:2चं टार्गेट भेटते तर आपण इथं बुक करून जाणार आहे. 500 रुपये दिसत होतं आत्ताच तरी अजून परत खाली रिटर्न गेले थोडंसं वरती. हे असं होते मार्केटमध्ये. मला ज्या कॅन्डलमध्ये मी एक्झिट मारायचे त्याच कॅन्डलमध्ये मी एक्झिट मारलं तर मला प्रॉफिट चांगलं व्यवस्थित बुक होतं आहे. नाहीतर परत मार्केट असं रिजेक्शन देतं आहे.
चल आज थोडंसं कमी बुक करू, बाकी नंतर न बघू. चल चल 500 प्लस चल. तरी तर 500 प्लस चालेल का. चला यायची गाणी सोनी. मी तर एस एल एक्झिट करतो, कॅन्सल करतो. एस एल लावलेलं प्रॉफिट तर मला अजून पुढं पण दिलं असतं. किती रुपयाला आपलं बुकिंग झालं 2750. हे बघा 2650 आले बघा. 550 रुपये गेला असतं आपलं 550. जाऊ दे, आज थोडंसं 2 दिवस कंटिन्यू लॉस झाले, त्यामुळे आज 1:2 आपलं जे काय असेल ते तरी पण इथं भेटलेलं आहे आपल्याला. आपण बुक केले आणि आजच्या दिवस आपण समाधान राहूत. परत बघू उद्या मार्केटमध्ये काय होतं. हे काही तर 1.5 रुपये कमी झालं बघा. कितीला मी केलं 27.5ला 50 रुपये. ठीक आहे, एक दीड 2 रुपये तर कमी झाले प्रॉफिट. तरी तर आपल्याला एक 600 रुपयाचं अप्रॉक्सली तर प्रॉफिट बघायला भेटते. तरी आपले काय लवडी लागलेले आहेत, तर त्याच्यामुळं आपल्याला काही जास्त भेटत नाही. आपल्याला माहीत आहे आपली जिंदगी झेंड झालेली आहे. तर एंट्री आणि एक्झिट पॉईंट दोन्ही पण दाखवतो तुम्हाला चार्टवर. 25-250 रुपयाचा हा प्रीमियम आहे. ठीक आहे, 25-250 रुपये. हा थोडं जरा एक्झिट मी नाही मार्केटकडे बघूनच करणार होतो, पण जाऊ द्यात. कसं आहे, इथं मार्केट बॉटमला आले, त्यामुळे इथं जास्त इथून अजून परत एक थोडंसं रिकवरी पण करू शकते. जसं की इथं आले नाही का, इथून आज एक रिकवरी करू शकते. त्याच्यामुळे मी इथे एक्झिट केलं आहे. आणि इथं जवळपास काय तर आपलं बुकिंग झालं आहे. जाऊ द्या, काय असते चालत राहते, कधी कधी कसं. पण प्रॉफिटमध्ये तर क्लोज केले हे महत्त्वाचं. इथं एंट्री तुम्हाला दाखवतो. इथं बघा एंट्री कितला झाली आपली. ह्या जागी एंट्री झाल्या 9:58. मी 57 मिनटालाच एंट्री करणार होतो, पण तिथं मी ऑर्डर करताना थोडंसं जरा स्कॅल्पिंग मोडमध्ये गेलं नव्हतं माझं, त्याच्यामुळं जरा तिथं हे झालेलं आहे. तर 57 मिनिट कुठे आहेत कडे इथं मार्केटमध्ये बघा. 9:57. हे बघा इथं करणार होतो मी एंट्री. इथं ह्या पॉईंटला माझी एंट्री करायची होती. इथं एकदम टॉपला एंट्री करतो मी मित्रांनो, एकदम टॉप. त्याच्यामुळे काय होतं, तो माझं एस एल कमी राहिलं असतं. मला एंट्री भेटली 58 रुपयाला. इथं एंट्री भेटली. मग काय झालं, माझं एस एल मोठं झालं, त्यामुळं जरा थोडं प्रॉब्लेम झाला. तरी बी आपण इथं तुम्ही 1:2चं टार्गेट इथं जवळपास घेतलंच होतं, कारण तो एस एल माझं कमी होतं. इथं होतं 4 रुपये काहीतरी एस एल होता माझा इथून. आणि इथून 1:2चं इथं 27 रुपये. हे बघा इथं, ठीक आहे, 27-27.5 रुपये. हे बघा 1:2चं माझं इथं टार्गेट असं डन झालेलं आहे. अवघ्या अजून थोडंसं खाली भेटलं असतं, किती रुपये खाली भेटले असते इथून. नाही म्हणलं तर अजून आपल्याला 1.5 रुपये, एक 1.5 रुपये तरी इथून भेटलं असतं खाली. पण जाऊ द्या, इथं काय थोडंसं अजून रिस्क झाला असता. इथून अजून प्रीमियम थोडंसं बॅकअप मारला असता, आणि मग इथं आल्यानंतर आपल्याला अजून प्रॉफिट कमी झालं असतं. 300 रुपयापर्यंतच गेला. त्याच्यामुळे इथं बुक केलो. 2 दिवस कंटिन्यू लॉस झाला आहे, त्यामुळे आज थोडंसं पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला, उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.